नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 16 विश्वाचे अंतरंग अभ्यासणार आहोत. सर्वसाधारणपणे निरभ्र व काळोख्या रात्री आकाशामध्ये दक्षिणोत्तर पसरलेला आणि तारकांनी भरलेला एक पांढरा धुरकट पट्टा तुम्हाला दिसेल. हीच आपली आकाशगंगा होय. तिला मंदाकिनी या नावाने ओळखले जाते. असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समूहास दीर्घिका म्हणतात. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा म्हणतात. आपली आकाशगंगा ज्या दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला स्थानिक दीर्घिका समूह म्हणतात. विश्वात अशा अनेक दीर्घिका आहेत. आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यापेक्षा लहान तसे आकाराने हजारो पट मोठे तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ, वायूचे ढग, धुळीचे ढग, मृत तारे, नवीन जन्माला आलेले तारे अशा अनेक खगोलीय वस्तू आहेत. आपल्या आकाशगंगेच्या जवळ असलेली दुसरी दीर्घिका देवयानी या नावाने ओळखली जाते. असंख्य दीर्घिका, त्यामधील अवकाश आणि ऊर्जा यांचा समावेश विश्वात होतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या दूरवरच्या आकाशगंगा, तारे, दीर्घिका आपण कशा काय पाहू शकतो? तर ते हबल नावाच्या महाकाय दुर्बिणीमुळे शक्य झाले. एडविन हबल या वैज्ञानिकाने आपल्या आकाशगंगेच्या बाहेर इतर अनेक दीर्घिका असल्याचे स्पष्ट केले. नासा या अमेरिकन संस्थेने सन 1990 मध्ये हबल ही दुर्बीण पृथ्वीच्या कक्षेत सोडली. ताऱ्यांचा शोध घेणे, प्रकाशचित्रे घेणे व वर्णपट मिळवण्याचे काम त्यामुळे सोपे झाले. तर चला बालमित्रांनो, पाहूया आपली सूर्यमाला. तारे. रात्रीच्या निरभ्र आकाशात लुकलुकणारे हजारो तारे आपल्या आकाशगंगेचेच घटक आहेत. आपल्याला दिसणाऱ्या ताऱ्यांपैकी काही तारे तेजस्वी असतात तर काही तारे अंधुक असतात. निळे, पांढरे, पिवळे, तांबूस असे विविध रंगाचे तारे आकाशात पाहायला मिळतात. तसेच स्वतःचे तेज बदलणारेही तारे आकाशात आहेत. प्रामुख्याने धूलिकण आणि वायू यांचा महाप्रचंड तेजोमेघ हे ताऱ्यांचे जन्मस्थान. सामान्यतः ताऱ्यांच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 3500 अंश सेल्सिअस ते 50,000 अंश सेल्सिअस या मर्यादेत असते. तापमानाप्रमाणे ताऱ्यांचा रंगही बदलतो. सूर्य हा एक तारा आहे आणि तारे स्वयंप्रकाशित असतात. आता आपण आपल्या सूर्यमालेविषयी जाणून घेणार आहोत. सूर्यमालेत सूर्य, ग्रह, लघुग्रह, धूमकेतू, उल्का यांचा समावेश होतो. सूर्यमालेतील बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी हे ग्रह सहजासहजी पाहता येतात. सूर्यमालेतील बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह आहेत, तर गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे सर्व बहिर्ग्रह आहेत. बहिर्ग्रहांभोवती कडी आहेत. सर्व अंतर्ग्रहांचे कवच कठीण असते, तर बहिर्ग्रहांचे बाह्यावरण हे वायुरूप असते. चला जाणून घेऊया सूर्याविषयी माहिती. सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला सूर्य पिवळ्या रंगाचा तारा आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 6000 अंश सेल्सिअस इतके आहे. सूर्याचा आकार एवढा मोठा आहे की त्यामध्ये पृथ्वी एवढे 13 लाख ग्रह सहज सामावू शकतील. सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळेच सूर्यमालेतील खगोल वस्तू त्याच्याभोवती फिरतात. सूर्याचा व्यास साधारणतः 13,92,000 किलोमीटर एवढा आहे. सूर्य स्वतःच्या अक्षाभोवती फिरत फिरत आकाशगंगेच्या केंद्राभोवती सुद्धा सूर्यमालेसह फिरत राहतो. आता जाणून घेऊया सूर्यमालेतील ग्रहांविषयी माहिती. सूर्यमालेतील पहिला ग्रह आहे बुध ग्रह. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून फक्त सकाळी आणि संध्याकाळी दिसतो. या ग्रहावरती उल्कापातामुळे निर्माण झालेले ज्वालामुखीच्या मुखासारखे खड्डे पाहायला मिळतात. हा सर्वात वेगवान ग्रह आहे. बुध चक्क 88 दिवसामध्ये सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. आता जाणून घेऊया शुक्र ग्रहाविषयी. सूर्यमालेतील दुसरा ग्रह म्हणजे शुक्र. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह. सामान्यतः सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेस व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस पाहावयास मिळतो. शुक्र स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो, त्यामुळे शुक्रावरून पश्चिमेकडून सूर्योदय होतो. शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे. सूर्यमालेतील पुढील ग्रह आहे पृथ्वी. पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही. पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहे. या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात. सूर्यमालेतील पुढचा ग्रह आहे मंगळ. मंगळावरील मातीत लोह असल्याने त्याचा रंग लालसर दिसतो, म्हणून त्याला लाल ग्रह असेही म्हणतात. मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस मॉन्स हा आहे. सूर्यमालेतील पाचवा ग्रह आहे गुरु. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु. गुरुमध्ये सुमारे 1397 पृथ्वीगोल सहज मावतील इतका तो मोठा आहे. गुरु ग्रह आकाराने प्रचंड असून सुद्धा स्वतःभोवती फार वेगाने फिरतो. गुरु ग्रहावर सतत प्रचंड वादळे होत असल्याने त्यास वादळी ग्रह असेही म्हणतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गुरु ग्रहाला 64 चंद्र आहेत. सूर्यमालेतील पुढचा ग्रह आहे शनी. गुरु ग्रहानंतर सर्वात मोठा ग्रह म्हणजे शनी. शनी एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे, कारण त्याच्या भोवती कडी आहेत. त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या 95 पट असतानाही त्याची घनता खूप कमी आहे. समजा एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनी ग्रह टाकला तर तो चक्क तरंगू शकेल.
सूर्यमालेतील 7वा ग्रह आहे युरेनस. या ग्रहाला दुर्बिणीशिवाय पाहता येत नाही. युरेनस ग्रहाचा आस कललेला असल्याने तो घरंगळत चालल्यासारखा वाटतो. सूर्यमालेतील शेवटचा 8वा ग्रह आहे नेपच्यून. नेपच्यून ग्रहावर एक ऋतू सुमारे 41 वर्षांचा असतो. या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात. अशा प्रकारे आपल्या सूर्यमालेमध्ये 8 ग्रह आहेत. आता पाहूया उपग्रह. सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता विशिष्ट ग्रहांभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना उपग्रह म्हणतात. ग्रहांसारखे उपग्रह सुद्धा स्वतःच्या अक्षावर स्वतःभोवती फिरतात. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. त्याच्यावर वातावरण नाही. बुध आणि शुक्र यांच्याशिवाय इतर सर्व ग्रहांना उपग्रह आहेत. चंद्राचा भ्रमणकाळ आणि परिवलन काळ 27.3 दिवसांचा आहे. अलीकडेच भारताने चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरवून मोठा इतिहास रचला आहे. आता पाहूया लघुग्रह. सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेस ग्रह बनण्यास निष्फळ ठरलेल्या लहान लहान खडकांना लघुग्रह म्हणतात. मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान खगोलीय वस्तूंचा पट्टा निर्माण झाला आहे. सर्व लघुग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. बटुग्रह. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारी लहान आकाराची खगोलीय वस्तू म्हणजे बटुग्रह होय. प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूचा बटुग्रहात समावेश होतो. प्लुटोला सूर्याभोवती फेरी मारण्यास 248 वर्षे लागतात, तर परिवलनास 6.38 दिवस लागतात. धूमकेतू. धूमकेतू म्हणजे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे अश्विनी गोल होय. धूमकेतू हे धूळ व बर्फ यापासून तयार झालेले असून आपल्या सूर्यमालेचा एक घटक आहे. हॅलेचा धूमकेतू 1910 व 1986 साली दिसला होता. हॅलेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो. त्याचा केंद्रभाग 16 किमी लांब व रुंदी 7.5 किलोमीटर आढळून आली आहे. उल्का. आपल्याला कधी कधी आकाशातून एखादा तारा तुटून पडताना दिसतो. या घटनेला उल्कापात म्हणतात. अनेक वेळा या उल्का म्हणजे लघुग्रहांच्या पट्ट्यातून येणारे शिलाखंड असतात. मात्र जे शिलाखंड पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर त्याच्याशी होणाऱ्या घर्षणाने पूर्णपणे जळतात त्यांना उल्का म्हणतात. काही वेळेस उल्का पूर्णतः न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतात त्यांना अश्नी असेही म्हणतात. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर अशाच अश्नी आघाताने तयार झाले आहे. पृथ्वीप्रमाणेच इतर खगोलीय वस्तूंवर देखील उल्कापात आणि अश्नीपात होत असतात. लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.